डीजे सामन्याला आपण सुरुवात करतो मित्रांनो। एका बाजूने आरसीसी राया तर दुसऱ्या बाजूने झू नांदुरकी। दोन मोठे संघ आहेत आणि जर विचार केला तर दोन मोठ्या संघामध्ये बिग बॅटल मागचं बॅटल जिंकलं। भिवंडी बनाम कल्याण असा सामना होता। आरसीसी राया बनाम इताडे सामना होता आणि त्या सामन्यामध्ये पकड निर्माण केली होती जानू स्पोर्ट्स इताडे संघाने आणि असं वाटलंही होतं की इताडे संघ तो सामना उडवून नेईल, पण तो काबीज केलं। प्री क्वार्टर फायनलचा हा सामना यानंतर जो संघ जिंकेल या चालू असलेल्या मॅच मधला तो मात्र RD11 किरवली संघाची दोनात करेल। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर यष्ट्या वाकवल्या। यू विल मिस आय विल डेफिनेटली अप्पू कुंगलेला मिळते पहिल्या बॉलवर विकेट। विकेट न्यू बॅटर एंटर होतो मैदानाच्या आतमध्ये। मयूरची जागा भरून काढण्यासाठी भावेश येतोय। पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट आली। खूप महत्वाची विकेट होती, परंतु आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील आरसीसी राया। पुन्हा एकदा अप्पू कुंगले लाईन पाहावी लागेल अप्पूला। पंचांचा इशारा वाईटचा येतोय। एक चेंडू एक गडी बाद एक धाव, एक 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 असं समीकरण पाहायला मिळते, कारण एकापेक्षा एक सरस संघ आज या स्पर्धेमध्ये उतरले। RD11 किरवली संघाने देखील बाजी मारली आहे, पण तू बाजी कर कोण होईल? आरसीसी राया जुना अंदुरकी की RD11 किरवली? लाऊड अपील केली आहे, परंतु पंचांना काही समजलेलं नाही, कारण तिथे बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही। स्पष्ट सांगितलं पंचांनी। भाऊक नजरे नक्कीच पंचांकडे त्यांनी दाद मागितली, पण तो दाद फेटाळून लावली पंचांनी। दोन चेंडू आणि एक धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पुन्हा एकदा अप्पू कुंगले राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, वेगवान गतीचा गोलंदाज। स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होता तिथे। जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। संपूर्ण समर्पण, जशी गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षण, टीट फॉर टॅट। तीन चेंडू दोन धाबा जकडून ठेवलाय नांदुरकीच्या बॅटर्सला। पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा। पुढचा बॉल अप्पू कुंगले पुन्हा एकदा सज्ज होतोय। राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, राऊंड द स्टंप्स ने यावेळी जबरदस्त चेंडू ब्लॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय। या स्टँडच्या मागे 53 वर्षाचे रॉफ आहेत असं वाटत नाही। जसं 18, 19, 20 वयाचा खेळाडू तरबेज भूमिका साकारतो त्याच पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज पाहायला मिळते। बॅकबोन आहेत खऱ्या अर्थाने, मास्टर ब्रेन आहेत। यावेळी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, लोअर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक होते तिथे। एकच धाव येते। 5 चेंडू 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आपण एक जकडून ठेवला या पहिल्या षटकामध्ये। नो डाऊट जबरदस्त गोलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर। या कल्याण विभागातील एक नामांकित क्रिकेटर अप्पू कुंगले। मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवलाय तोच अप्पू कुंगले। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील आपण सातत्याने 2 वर्ष त्याला श्री गजानन डेव्हलपर संघामध्ये पाहतो। अप्पूसाठी आणखी एक सफलता। विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर, विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवर।
आपण कित्येकदा खेळाडूंना एकत्र खेळताना पाहतो. भाऊ बंधुराजांची जोडी मैदानावर एकत्र खेळताना पाहतो. परंतु या क्षणाला बाप लेकाची जोडी देखील मैदानावर आहे. एका बाजूने जर विचार केला तर रॉब एस्टेनच्या मागे आणि गोलंदाजीला त्याचा सुपुत्र माई जाता येतोय. काय जबरदस्त समीकरण आहे क्रिकेटच्या पटलावर पाहायला गेलं तर. बंधुराजे, काके, चुलते, मामा, भांजे आपण खूप वेळा पाहतो. परंतु बाप लेकाची जोडी देखील RCC राया संघाच्या वतीने पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी तेजा यांनी बालपणी प्लास्टिकच्या बॉलना चेंडू टाकला असेल माईजला आणि आज तोच माईज आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या वैयक्तिक नावासाठी, आपल्या बापाच्या नावासाठी कुठेतरी खेळपट्टीवर सज्ज आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेट शिकवून जातं मित्रांनो नातीगोती. माईज राऊंड द स्टंप्स. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर फादर कलेक्ट करतो चेंडूला. पहिला चेंडू डॉट आलाय माईजच्या स्वरूपात. माईजने अप्रतिम षटक हाताळलं होतं. मागच्या मॅचचा हिरो आहे माईज आणि तोच माईज पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. शॉर्ट अंपुलचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक होतं त्याच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिला. वाईट स्ट्रॉंग सीमारेषा बाहेर. फलंदाजी हिट, षटकार. दुसरा चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. चेंडू येण्याची वाट पाहू नका आपण, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बॉल द्यायचा लगेच. नवीन चेंडू येतोय. नवीन चेंडू दिला जाईल, लक्षात घ्या. जुना चेंडूचा वापर केला जाणार नाही. चेंडू फुटला, हरवला तरी नवीनच चेंडू दिला जाईल. व्हॉलेंटियर्स जे कोणी असतील त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. सन्माननीय आदरणीय मान्यश्री मोरेश्वर परशुराम पाटील साहेबांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी कंटिन्यूज 5 दिवसांसाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज दिला जाणार आहे प्रत्येकी आयवा जेलसाठी. आणि ते पारितोषिक देखील आमच्याकडे जमा झालाय. तर नक्कीच त्या दृष्टिकोनातून देखील आपण लक्षात घ्या. चौफेर बाजूने आपण पसरायचंय. सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. यावेळी झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक अरमान चेंडू खाली येतोय. 1 मोर विकेट डाऊन. लागलाय संघाला तिसरा धक्का. कामरान कुंगलेने तो झेल पकडला. एक चांगला खेळाडू कामरान कुंगले देखील आपण पाहतोय. मिस्टर 360 डिग्री आहे RCC राया संघाचा.
सध्याच्या घडीला, परंतु टॉप फॉर्म मध्ये अप्पू कुंगले चालू आहे. अप्पू कुंगलेने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलंय. कल्याण ग्रामीण परिसरातील एक विस्फोटक फलंदाज, अष्टपैलू क्रिकेटर, घातकी ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं. जुन अंदुरकी संघाचा घात नक्कीच केलाय. कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 2 विकेट्स अप्पूने घेतल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 1 विकेट आली आहे. पुढचा बॉल माहीच पुन्हा एकदा स्वीशीट, चांगला फटका, इम्प्रोवाइज केला, इम्प्रेस करतोय, चेंडूला पाठवून दिला सीमा पार, येतोय चौकार. दोन चौकार या षटकामध्ये नक्कीच झालेत. 1 विकेट आली, 1 डॉट बॉल आलाय. पाचवा चेंडू पुन्हा एकदा माईज, वेगवान गतीने, त्यावेळी मात्र इनर एज होती, डायरेक्ट हिटची संधी, तिथे चुकीच्या एंडला थ्रो फेकला गेलाय. मी म्हणेन खराब थ्रो तिथे, कारण नॉन स्ट्रायकर एंडवर खुल्ला फलंदाज बाद होता तिथे. अप्पू कुंगले सारख्या मोठ्या खेळाडूकडनं देखील अशा चुका होत आहेत. आश्चर्याचा धक्का दिला अप्पूने आज. अक्कीपने फेकला. आय थिंक मला वाटलं अप्पू होता तिथे त्या रिझन मध्ये. अप्पूने फेकला की काय, पण अप्पू देखील म्हणत असेल की माझं नाव नको खराब करू बाबा. पुढचा चेंडू माईस पुन्हा एकदा. ओहो, सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डाऊन दी बॉल येतोय. अरमान होता, पकडला अरमानने झेल आणि 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का जुना अंदुरकी टीमला. कधी पहिलाच बॉल अप्रतिम राहिला अरमानचा. एक नवीन खोज आहे, नवीन सुपरस्टार निर्माण केला आहे आरसीसी राया संघाने अरमानच्या रूपानं. सुरुवातीचा कालखंड जर पाहिला तर अख्तर सारखा एक वेगवान गतीचा गोलंदाज या संघामध्ये होता. आज जर अख्तर या संघामध्ये दिसत नाही. कुठेतरी अख्तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताला यायचा आणि त्याच्या नावाने तो संघ ओळखला जायचा. आज नक्कीच अप्पू कुंगलेच्या नावाने आणि रॉबच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ब्लॉक होल मध्ये आणखी एक चांगला चेंडू, परंतु यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप एंडला जातोय. मला मिळतोय चौकार.
18 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळी अपील केली होती परंतु तिथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. 19 धावा धाव फलकावर. 3 चेंडू 19 धावा. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये किती धावा येतील? दरम्यानचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू अरमान पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. आडवा बॅटना लॉफ्ट करायचा होता. यष्टीरक्षक आहेत तिथे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू 20 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक वेळा ती चूक मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि चुकीचा कुठेतरी अनुमान लावला होता. चेंडू हातामध्ये शोधता आला नाही. चौकार येतोय. 24 धावा धाव फलकावर. अटाले टीम आपण लक्षात घ्या. आपला कोणी जर पाठीराखा किंवा खेळाडू सामना पाहत असेल, लाईव्ह जर स्ट्रीमिंगला असेल तर नक्कीच लक्षात घ्यायचंय. रिपोर्टिंग करा आपण 4 वाजता, कारण यानंतर एक सामना अजून बाकी आहे. त्यानंतर बिग फाईट आजच्या दिवसातील यशस्वी संघ जो क्वार्टर फायनल मधनं जिंकून सेमीफायनल मध्ये पोहोचेल तो जय बोरशादेव अट्टाली संघाशी फाईट देणार आहे. आणि त्यामधनं जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये डायरेक्ट तिकीट कन्फर्म करणार आहे आपलं मेगा फायनलचं. अंतिम अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील? स्ट्रायकिंग इनवर फलंदाज कृणाल आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा कुणालने बनवल्यात. निशानने 4 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच हाच तो गोलंदाज आकिब ज्याने मागच्या मॅच मध्ये थोडस जीव धोक्यात टाकला होता आरसीसी राया टीमचा, परंतु शेवटच्या क्षणाला आपली मॅच काढून दिली आपल्या संघाला. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला. आणि खास करून मी त्या रिजन मधल्या असलेल्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. यश चन्ने होते तिथे आणि त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुढचा बॉल यावेळी खोदून काढला. बॉलला क्षेत्ररक्षक माहीच तिथे आहे आणि नो बॉल आहे तिथे. अकिबने मागच्या मॅच मध्ये देखील नो बॉल हाताळला होता. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते दैवत वेलेकरनं. या मॅच मध्ये देखील अकिबच्या माध्यमातून चुका घडतात. धाव फलकावर धावांची टोटल 27, 27 धावा. 3.1 षटक कंप्लीट झालंय.
हा चेंडू फ्रीड पाहायला मिळेल आता प्रेक्षकांना, कारण इथून फ्रीडच्या बॉलवर घणाघाती प्रहार करावा लागेल. 9+2 तीन धाबा या चेंडूवर नक्कीच जोडण्यात आल्या. ओके, पुन्हा एकदा फ्रीड बॉल. फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु फ्रीड बॉल आहे आणि तिथे नक्की झेल जरी पकडला असला तरी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होत नसतो. धावचीच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद केला जाऊ शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव, एका धावेने स्कोर कार्ड हलकस पुढे जात आहे 28-28 वर. 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 4 चेंडू मध्ये किती धाबा जोडतील? निशांत ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये निशांत मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अकीप टू निशांत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. खोदून काढला बॉलला, जबरदस्त चेंडू, परंतु अकीब आज दडपणाखाली खेळतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये, आणि जिथे एकही धाव नव्हती आणि शेवटच्या क्षणाला आता विकेटचं पतन पाहायला मिळतंय. डीजे पल्ला पूर्ण करायचा आहे. आज सामना संपल्यानंतर आपलं युद्ध संपणार नाही. अनेक स्पर्धेमध्ये अजून आपल्याला गोलंदाजी करायचं आहे. इथे चांगली गोलंदाजीची अपेक्षा नक्कीच केली आहे. विश्वास दाखवलाय संघाने. बॅक केलाय पुन्हा एकदा आकिबला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश उतरलाय. तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात घात झाला. घातपात पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. 3 चेंडू अजूनही शिल्लक. अकीब पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओव्हर द स्टंप्सने यावेळी इनर एज. क्षेत्ररक्षक आहे अप्पू कुंगले स्वतः तिथे पाहायला मिळतोय. एक धाव, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वर 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ पवेलियनच्या रस्त्याला परतलाय. यावेळेस बैठक स्ट्रोक, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वेगवेगळा घात करतोय. विस्फोटक बॅटिंग या फटक्यावर. 4 धावा. लास्ट टू गो. अंतिम चेंडू. आके पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हता. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय तिथे. पंच विकेट असेल का? विकेट असेल. एक धाव आणि 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. डीजे
क्वार्टर फायनलची मॅच त्यानंतर सेमी फायनलची मॅच देखील खेळवायची. 2 सामने अजून बाकी आहेत. घड्याळामध्ये 3:37 झाली आहेत आणि विचार केला तर 4-4 षटकांचे 2 सामने म्हणून आपल्याला भरपूर अजून वेळ खर्च होणार आहे. हा सामना लवकरात लवकर संपला पाहिजे. रिक्वेस्ट करेन राया टीम थोडंसं फास्ट केला. जास्त वेळ खर्च करू नका. जुना अंदुरकी संघ आपण काही फ्लेक्सेस पाहतोय. वृंदावन फार्म्स असेल त्यानंतर फ्लेक्सेस देखील पाहतोय. वृंदावन फार्म हाऊसचे ॲडव्होकेट राजेश पाटील सर्वेसर्वा त्यानंतर श्री आणि सौभाग्यवती प्रमिला शंकर केशव मॅडम, त्याचप्रमाणे महेशदादा तरे यांचा देखील फ्लेक्स पाहतोय. ज्ञानेश्वर पाटील असतील, अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलंय. त्यांना त्याच पद्धतीने या परिसरातील भाग्य विधाती जगनदादा पाटील, केशवदादा ओवलेकर साहेब असतील, दुर्योधन दादा पाटील साहेब असतील, अनेक मान्यवरांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. सौभाग्यवती उपेक्षा शक्तिवान भोईर मॅडम, शक्तिवान दादा भोईर नक्कीच ते देखील असतील, त्यांचं देखील सहकार्य लाभलंय स्पर्धेसाठी. सुजित तात्याशेठ पाटील त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. विनोद गोपाल मुकादम साहेब असतील, प्रदीप दादा भोईर साहेब असतील, त्यांचं देखील सहकार्य लाभलंय. एस के फॅशन मेन्स वेअर स्वप्नील केशव नक्कीच सर्वेसर्वा त्या फॅशनचे क्लॉथ सेंटरचे. सलामीची जोडी कामरान कुंगले आणि अप्पू कुंगले पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केले. चौकाराने सुरुवात करतोय. मध्ये चालली तर हा सामना पूर्णतः एकतर्फे करेल, कारण माफक लक्ष समोर आहे. मोठमोठ्या पाठलाग धावसंख्येचा पाठलाग करताना हा फलंदाज विस्फोटक बॅटिंग करतोय. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावर ना स्लाइस करतोय चेंडूला पाठवून दिलाय सीमाबार आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय. चौकार. एका बाजूने होश तर दुसऱ्या बाजूने जोश. कामरान कुंगले सेन्सिबल बॅटिंगसाठी टेक्निकल बॅटर आहे, त्यासाठी जाणला जातो. आणि दुसऱ्या बाजूने हार्ड हिटर ऑफ आरसीसी राया, हिटमॅन आहे खऱ्या अर्थाने आरसीसी रायाचा अप्पू कुंगले. नॉन स्ट्राईक एंडवर आपण त्याला पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूने एक सेन्सिबल क्रिकेटर, ज्या खेळाडूच्या माध्यमातून टेक्निकल गेम्स आपण सातत्याने पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा अधिराज्य गाजवले कामरान कुंगलेने. मोठा खेळाडू आहे कामरान कुंगले. आणि परवाच दिवशी शेलार गावामध्ये 16 चेंडूमध्ये अर्धशतकीय इनिंग साकारली आहे कामरानने. आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये कामरान कुंगले बॉलला पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर. टोकलाय षटकार. मी म्हटलं होतं टेक्निकल बॅटर आहे. 2 फटके आपण पाहिले की ऑफ साईडला नक्कीच त्याच्या माध्यमातून आले. स्वीपर कव्हरला, त्यानंतर जागा बनवली, आतमध्ये घुसला आणि पनिश केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. सिक्सर पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा कृणाल. फुलटॉस सेन्सिबल क्रिकेट सन्मान देतोय. लोअल फुलटॉस होता आणि या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात आहे हे नक्कीच कामरान कुंगलेला माहिती होतं, म्हणून त्याने बॅट वरच्या दिशेने उचलली नाही. अन्यथा या फटक्यासाठी देखील कामरान जाणला जातो. जबरदस्त टेक्निकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 14 धावा.
जुना जाणता खेळाडू आहे कामरान कुंगले. यावेळी पनिश केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक बिग ब्लास्ट कामरान कुंगलेच्या बॅटमध्ये लागणारा चौथा मोठा फटका चौकार. पाच चेंडू 18 धाबा. एकतर्फी किल्ला लढवतोय नक्कीच. वन साइड सामना पाहायला मिळतोय. गती परिवर्तन चांगला चेंडू. थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन करता आलेलं नाहीये. कोणती धाव या चेंडूवर अजून घेतली गेली नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद धावफलकावर धावांची टोटल 18. आणि आताच नुकतीच स्पर्धा झाली ज्या फलंदाजाची आपण चर्चा करतोय अप्पू कुंगले. गोडसे 20 सारख्या मोठ्या संघाविरुद्ध अप्पू कुंगलेने 16 चेंडूमध्ये 53 ची इनिंग साकारली होती. वन साइड हिरो आहे खऱ्या अर्थाने आरसीसी राया संघाचा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्याने 2 वर्ष श्री गजानन डेव्हलपर संघाकडनं हा खेळाडू आपण खेळताना पाहिलाय. सिक्सर किंग आहे आरसीसी राया संघाचा अप्पू कुंगले. अठरा चेंडू अजून शिल्लक. 20 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. चेतन अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे. आज चेतनचं कार्य देखील जबरदस्त राहिलंय. खूप सारी मेहनत आहे या व्यक्तिमत्वाची. चेतन मडवी फाउंडर ऑफ श्री इव्हेंट लाईव्ह शो घुटना टेकर अप्पू कुंगले बोलतोय. हे सिक्सर देख चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा बाहेर. आयवाजेल टिपलाय षटकार. आयवाझेलचा मानकरी या स्पर्धेतील पहिली आयवाझेल पकडली आहे रुद्र पाटील याने. दरम्यान चांगला फटका सेन्सिबल क्रिकेट. एक धाव एकवटली आहे. रुद्र पाटील या 100 रुपयांचं कॅश प्राइज रोख दिलं जात आहे. सन्माननीय आदरणीय मोरेश्वर परशुराम पाटील साहेबांच्या माध्यमातून हे बक्षीस लगावलं गेलंय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जोपर्यंत ही स्पर्धा 5 दिवस इथे खेळलं जाईल तोपर्यंत आयवाझेलसाठी 100 रुपयांचा रोख कॅश प्राइज लावलं गेलंय. दरम्यान चांगला चेंडू वापसी करतोय वार पे पलटवार. यावेळी कामरान कुंगलेकार पहिल्या विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का आरसीसी राया टीमला. थँक्यू सो मच डीजे. तर कॅमेरा दाखवा रुद्र पाटील आयवाझेलचा मानकरी. मेहनत आहे यासाठी नक्कीच. घरी बसून 100 रुपये आपण कमवू शकणार नाही. इथे येऊन आपल्याला ते पारितोषिक घ्यावं लागतं. गोड असं स्मित हास्य दिलं तिथे. ट्वेंटी 25 धावा फलकावर कामरान कुंगलेची शिकार केली आहे. तिसरा चेंडू जबरदस्त राहिला निशांतचा. पुढचा बॉल निशांत पुन्हा एकदा माईट साठी पटका सूर्य खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. 2 धावा दरम्यान माईच्या बॅटमधनं येतात. 27 धावा विजयासाठी अजून 11 धाब्यांची गरज आहे. थिंक 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये 11 बनवायचे आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टिचून मारा पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर.
लास्ट टू गो. या षटकामध्ये 1 विकेट 9 धाबा आल्यात. मागचं षटक 18 धाबांचं होतं. स्वीशीट, क्या बात है. इम्प्रोवाइज करतो माईसने देखील आता इरादे स्पष्ट केले. पंचांचे दोन्ही हात वरती. सिक्सर. आरटी इलेव्हन किरवली टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नक्कीच रिपोर्टिंग करा. सॉफ्ट हँडेड, चांगला स्ट्रोक. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतील का तिथे, आणि चौकार. बक्षीस म्हणून तिथं अप्पू कुंगलेला 4 धाबा मिळतील. थँक्यू. एका धाब्याची गरज आहे विजयासाठी. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा विजय आपल्या नावावर करतील आरसीसी राया, कारण या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. आणि हा सामना राया संघाने जिंकलाय 22च्या रूपाने. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावाने हा सामना देखील फिनिश होतोय. कॉंग्रॅच्युलेशन आरसीसी राया. हार्ड अँड बॅड लक झू नांदुर्की संघ. तर ज्याने अष्टपैलू असा खेळ केला